नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. भारतशक्ती मराठीच्या संपूर्ण टीमकडून सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या लक्ष शुभेच्छा. आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे भारतामध्ये संरक्षण विषयक पत्रकारितेची असणारी गरज. आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत चंद्रशेखर नेने सर. सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सरांनी कॉर्पोरेट जगतामध्ये उपाध्यक्ष किंवा मुख्य माहिती अधिकारी अशा वरिष्ठ पदांवर काम केलं आहे. IT आणि एंटरप्राइजेस मॅनेजमेंटवर सल्ला देणारे स्वतंत्र कॉर्पोरेट सल्लागार म्हणून सर कार्यरत आहेत. इतिहासाची आवड आणि त्यातून केलेला अभ्यास यामुळे मराठ्यांचा इतिहास, परराष्ट्र धोरण, स्टेट फायनान्स, भूराजकारण इत्यादी विषयांवर सरांनी अनेक सार्वजनिक व्याख्याने दिली आहेत. याशिवाय या विषयांवरील तज्ज्ञ म्हणून विविध दूरचित्र वाहिन्यांवरही सरांना आमंत्रित केलं जातं. विविध वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये विविध विषयांवरती सरांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या मुंबईतल्या 2 कॉलेजमध्ये पदवी आणि पदव्युत्तर मीडिया विद्यार्थ्यांसाठी विविध विषय सर शिकवत आहेत. जून 2018 मध्ये मुंबई विद्यापीठातून 3 वर्षांचा LLBचा अभ्यासक्रम सरांनी पूर्ण केला असून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयात त्यांचं स्पेशलायझेशन आहे. वाचन, प्रवास करणं, भाषा शिकणं, अभ्यास, स्कुबा डायव्हिंग आणि योगा, ओरिगामी, चित्रकला यासारख्या विषयांमध्ये सरांना अत्यंत उत्कृष्ट रुची आहे. सर, आजच्या कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. सर, कार्यक्रमाची सुरुवात करताना तुम्हाला सगळ्यात आधी आमच्या सगळ्या परिवाराकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रश्नांना सुरुवात करते मी. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की संरक्षण विषयक पत्रकारिता म्हणजे नेमकं काय आणि या पत्रकारितेची नेमकी गरज काय आहे असं तुम्हाला वाटतं? मी प्रश्नाचा दुसरा भाग आधी घेतो. भारत आत्तापर्यंत एक महासत्ता नव्हता, म्हणजे महासत्ता होण्याकडे प्रवास चालू होता, परंतु खूप लांब होतो आपण त्यापेक्षा. परंतु गेल्या 8-10 वर्षामध्ये भारताने त्या दिशेने खूप दमदार पावलं टाकलेली आहेत. आणि एखादी महासत्ता जर होऊ घातलेला देश असला तर त्याला भूराजनैतिक ज्या घटना घडत आहेत त्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतं. पण ते स्थान त्या देशाच्या नागरिकांपर्यंत सुद्धा पोचलं पाहिजे ना. कारण नुसतं रिपोर्टिंग CNN करायचं आणि आपण बघत राहायचं हे बरोबर नाही. आपल्या लोकांनी सुद्धा ते रिपोर्टिंग केलं पाहिजे. थोडक्यात काय, महासत्ता होऊ इच्छिणाऱ्या देशाकडे महासत्तेच्या रिपोर्टिंगच्या लायक पत्रकारिता असली पाहिजे. आणि सध्या आपण पाहतोय जगामध्ये इतकं जास्त अस्थिर वातावरण आहे की अनेक ठिकाणी युद्धच चालू आहेत, अनेक ठिकाणी युद्धसम गोष्टी चालू आहेत, अनेक ठिकाणी ज्याला म्हणतात रिव्होल्युशनरी ॲक्टिव्हिटीज म्हणजे क्रांतिकारी घटना त्या पण चालू आहेत. तर त्या सगळ्यांवरती आपल्याला उत्तम रीतीने रिपोर्टिंग करता आलं पाहिजे, त्याचं वार्तांकन करता आलं पाहिजे. आणि हे वार्तांकन करणं हे सर्वसामान्य वार्तांकन करणाऱ्यांचं काम नाही. आपल्या इथली पत्रकारिता, विशेष करून मी मराठी पत्रकारितेबद्दल जास्ती हा लागू आहे गोष्ट, की लोकल राजकारण किंवा फार तर मध्यवर्ती सरकारचं राजकारण याच्या पलीकडे फारशी गेलेली दिसत नाही. जसं आपल्या टेलिव्हिजनवरच्या सिरियल ह्या फक्त सासू सुनांच्या पलीकडे जात नाहीत, तसाच थोडासा हा भाग आहे. काय झालंय की आपल्या जाणीवांचा विस्तार झालेला नाहीये. तो विस्तार जर व्हायला पाहिजे असला तर संरक्षण पत्रकारिता वेगळ्या तऱ्हेने काय असतं ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. संरक्षण पत्रकारिता जर करायची झाली म्हणजे कोणालाही जर सामान्य हा शब्द बरोबर नाही, कोणाला पत्रकारापासून संरक्षण पत्रकारापर्यंत जर जायचं असलं तर त्याला अनेक वेगळ्या गोष्टींची जाण असणं महत्त्वाचं आहे. मी पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवतो. माझा पहिल्या लेक्चरमध्ये मी नेहमी मुलांना विचारतो, तुम्हाला जगाचा नकाशा माहीत आहे का? तर बहुतेक कोणाला तो माहीत असतो असं नाही. तर मी पहिली माझी स्लाईडच जगाच्या नकाशाची असते. तुम्ही माझ्या इथे मागे सुद्धा पाहिलं असेल तर माझ्या घरात सुद्धा मी हा नकाशाचं हे लावून ठेवलेलं आहे. कारण तुम्हाला जर जगाचा नकाशाच माहीत नसला तर इस्रायलची सध्या भानगड काय चालली आहे किंवा युक्रेनवर रशियाने आक्रमण केलं म्हणजे का किंवा कसं हे तुम्हाला कळणारच नाही. आणि युक्रेन रशिया जाऊ दे, भारताच्या सुद्धा सीमांमध्ये काय चाललंय ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही जर तुमचं नकाशाचं ज्ञान नसलं. तर नकाशा वाचता येणं ही पहिली गरज आहे आणि बहुतांश आपल्या लोकांना नकाशा वाचता येत नाही. मी पाहिलेलं आहे, माझ्या विद्यार्थ्यांशी मी बोलताना कळतं. आणि या प्रकारची पत्रकारिता करताना नकाशाचं ज्ञान पहिली गोष्ट आहे. पृथ्वीवरचे वेगळे देश आहेत, त्या देशांचे आपापसाचे हितसंबंध कसे आहेत आणि हे हितसंबंध कसे डेव्हलप होतात तर त्या देशांच्या इतिहासातनं. याचा अर्थ त्या देशांचे इतिहास, त्या देशांचे आपसातले ताणतणाव,
पूर्वी त्या देशांचं इतरांशी संबंध कसे होते, आज काय चाललंय. उदाहरणार्थ हमासवरती रिपोर्टिंग करताना हमास कसं तयार झालं आणि इस्रायलबद्दल हमासच्या मनात एवढा द्वेष काय, हे जर तुम्हाला माहीत नसलं तर तुम्ही काय रिपोर्टिंग करणार. म्हणजे रिपोर्टिंग करताना ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा अभ्यासाचा विषय आहे. याचा अभ्यास तुम्हाला आधी करायला लागतो. त्याच्यानंतर आत्ताची युद्ध आणि मागे झालेली युद्ध, अगदी इतिहासातली पानिपतसारखी युद्ध, या युद्धांमध्ये डावपेच तेच असतात, साधनं वेगळी असतात. त्या त्या वेळेला जी साधनं मिळतात त्याच्या अनुषंगाने डावपेच आखले जातात. सैन्याची गती कशी असते, सैन्याचा सरप्राईज ज्याला म्हणतात, शत्रूला सरप्राईज कसं करायचं, आश्चर्यचकित करून डाव कसा जिंकायचा, या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. परंतु आता तुमच्याकडे शस्त्रास्त्र काय आहेत, शत्रूची माहिती मिळवण्याची तुमची साधनं काय आहेत, याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. बरं, विद्यार्थ्यांच्या किंवा पत्रकारिता करणाऱ्याच्या दुर्दैवाने हे ज्ञान तुम्ही आज मिळवलं की ते आउटडेट झालेलं असतं. इतक्या गतीने ते ज्ञान वाढतंय. तुम्हाला वाटतं की कॅमेऱ्यांनी सॅटेलाईट कॅमेऱ्यांनी चित्रण केलं, त्याच्यानंतर लक्षात आलं ड्रोननी चित्रण केलं तरीसुद्धा हे होऊ शकतं. म्हणजे सगळं आता तर म्हणजे मी कालच एका कार्यक्रमात बोलत होतो की आता बंदुकीतनं निघालेली गोळी आधी कॅमेऱ्याच्या पुढून जाते मग शत्रूला लागते. इतकी रीच वाढलेली आहे, मीडियाची रीच. तर या मीडियाच्या रीचचा तुम्हाला फायदा करून घेता आला पाहिजे. नवीन शस्त्रास्त्र काय डेव्हलप झाली आहेत. उदाहरणार्थ युक्रेनच्या लढाईत सुद्धा युक्रेननी रशियाच्या रणगाड्यांना कसं नामोहरम केलं, त्याच्याकरता एक नवीन शस्त्र त्यांना अमेरिकेने दिलं होतं, जॅव्हेलिन नावाचं, जे अँटी टँक मिसाईल दिलं होतं. आणि ते फार अद्भुत मिसाईल होतं, कारण ते त्याच्या ट्यूबमधनं बाहेर पडायचं, मग आकाशात सरळ वर जायचं आणि वरनं ते रणगाड्याच्या डोक्यावरनं खाली पडायचं. कारण रणगाड्याचा सगळ्यात कमकुवत भाग हा टॉप असतो रणगाड्याचा. कारण पूर्वीच्या रणगाड्यांची त्यांच्यावरती तोफांचे हल्ले व्हायचे, त्यामुळे समोर त्याला आर्मर असतं. आता टॉपला तेव्हा आर्मरच नव्हतं, त्यामुळे यांनी ते शोधून त्याचा वीक स्पॉट शोधून तो रणगाडे उडवण्याचं टेक्निक शोधलं आणि रशियाच्या अनेक रणगाड्यांची तिथे कबर तयार झाली. तर ही माहिती असल्याशिवाय तुम्ही नीट रिपोर्टिंग करू शकत नाही. आणि हे झाल्यानंतर तुमच्यामध्ये जे महत्त्वाचं स्किल पाहिजे की ही सगळी गोष्ट तुमच्या वाचकांना समजेल अशा शब्दात तुम्हाला मांडायला लागते. तुम्ही खूप टेक्निकल टर्म्स वापरल्या तर वाचक तो वाचणं सोडूनच देतो. भाषणात सुद्धा मला जाणवतं की मी जर टेक्निकल टर्म वापरायला लागलो तर श्रोत्यांचा माझ्याशी असलेला संपर्क हळूहळू क्षीण व्हायला लागतो. त्यामुळे त्यांना समजेल अशा भाषेत तुम्हाला, कारण तुम्ही रिपोर्टिंग कोणाकरता करताय. आर्मी करता रिपोर्टिंग आर्मी स्वतःचे लोक करून घेतात, त्यांना तुमची गरज नाही आहे. तुम्ही सामान्य लोकांकरता रिपोर्टिंग करताय. तर हे स्किल्स तुम्हाला यायला पाहिजे. मला वाटतं जी मीडियामध्ये पत्रकारिता शिकायला मुलं मुली शिकलेले आहेत ना, किंवा जे सध्याचे पत्रकार आहेत, त्यांना रिफ्रेशर कोर्स करून याच्यामध्ये त्यांची तयारी करता येईल. साधी सैन्याची रचना कशी असते हेच माहीत नसतं. आर्मीतला कॅप्टन आणि नेव्हीतल्या कॅप्टनमध्ये केवढा फरक आहे हे लोकांना माहीत नसतं. दोन्ही ते एकाच याच्यात तराजूत तोलतात. नेव्हीतला कॅप्टन हा खूप वरच्या दर्जाचा अधिकारी असतो. आर्मीतला कॅप्टन हा तिसऱ्या दर्जात, म्हणजे 1, 2, तिसऱ्या पायरीचा अधिकारी असतो. लेफ्टनंट, मेजर आणि कॅप्टन असं ते, लेफ्टनंट, कॅप्टन आणि मेजर अशी त्याची प्रगती असते सेकंड लेफ्टनंटपासून. नेव्हीतलं सगळं स्ट्रक्चरच वेगळं आहे. तर या स्ट्रक्चरचं ज्ञान पाहिजे आणि त्याच्यावरती भूराजनैतिक, ज्याला जिओ पॉलिटिक्स म्हणतात. मग सैन्य ही लढतात, सैन्य हे हत्यार आहे. त्या हत्यारामागचा मेंदू हे राजकीय लोक आहेत. त्या राजकीय लोकांच्या मेंदूत काय चाललंय किंवा पुढे ते काय करणार आहेत किंवा आत्ता जी घटना घडते त्याचे परिणाम आपल्या देशावर कसे होणार आहेत हे फार महत्त्वाचं आहे. नाही तर बरेचदा ही गोष्ट सांगितली जात नाही की भारत देशावरती याचे परिणाम काय होणार आहेत. युक्रेनची लढाईच घ्या ना. युक्रेनच्या लढाईने आपल्या गव्हाला एकदम भाव मिळाला, कारण युक्रेनचा गहू मिळेनासा झाला. मग गहू येणार कुठनं, भारतातनं यायला लागला. युक्रेनच्या लढाईने तेल सगळीकडे मिळेनासं झालं, पण आपण रशियाकडनं तेल घेऊन ते स्वस्तात तेल मिळवू शकलो. तर हे ज्ञान तुम्हाला जर असलं तर तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेने वार्तांकन करू शकाल. आणि तुम्हाला वार्तांकन करताना धोका पत्करण्याची तयारी असायला लागते. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. पूर्वीचे वार्ताहर म्हणून युद्धभूमीवर जातच नसत. सैन्याचं जे ब्रीफिंग यायचं ते ब्रीफिंगच वार्ताहर म्हणून द्यायचे. पण हे म्हणताना आम्हाला एक उल्लेख करायला पाहिजे की बांगलादेशचं जे 71चं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये आत्ताचे अतिशय महत्त्वाचे अग्रगण्य इतिहासकार गजानन भास्कर मेंदळे हे युद्ध वार्ताहर म्हणून त्या युद्धात गेले होते. हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा ज्यांना करायचं होतं ते तिथे जाऊन त्यांनी वार्तांकन केलं होतं. त्यामुळे मेंदळे जेव्हा मराठ्यांच्या लढाया किंवा दुसऱ्या महायुद्धातल्या लढाया सांगतात ना, तेव्हा त्यांच्या सांगण्याला एक अनुभवाचा टच असतो. तेही फार महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या गोष्टींची जर तुमच्याकडे अनुकूलता असली आणि तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असली आणि थोडंफार धाडस करणं, प्रवास करणं
कारण प्रवास याच्यात करायला जातो, घरी बसून हे रिपोर्टिंग होत नाही. दिस इज नॉट आर्मचेअर रिपोर्टिंग. तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जायला लागतं, लोकांच्या मुलाखती घ्यायला लागतात आणि लोकं म्हणजे नुसते सैनिक नाही, नागरिकसुद्धा. कारण युद्धाचा परिणाम नागरिकांवर सैनिकांपेक्षाही जास्त होतो. तर हे सगळं तुमच्यामध्ये बिल्ट इन पाहिजे. तर हे जर तुम्हाला आलं आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःची क्षमता जर वाढवली, आता हो ज्ञानाची केवढी साधनं अवेलेबल आहे. इंटरनेटनी सगळ्या जगाची लायब्ररी तुमच्यापुढे ओपन केलेली आहे आणि नुसतं लेखन नाही, तर मल्टीमीडिया लायब्ररी आहे. तुम्हाला प्रत्यक्ष बघता येतात गोष्टी. एखादं हत्यार कसं काम करतं, तर त्याचे ॲनिमेशन बघता येतात. प्रत्यक्ष हत्यार बघता येतं. उत्सुकता मात्र पाहिजे. क्युरिओसिटी जर नसली तर यातलं काहीच करता येणार नाही. हे सगळं असल्यानंतर राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टी आपल्या दृष्टीने काय आहेत? आणि याच्यात एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, की युद्ध वार्ताहर करताना त्याचं सेन्सेशनॅलिझम करण्याचा फार मोह होतो. कारण कुठल्याही माणसाला एखादं लहान मूल त्याच्यामध्ये दगावलं किंवा एखादी स्त्रीवरती अटॅक झाला, तर नॅचरली अटेन्शन तिथे येतं. परंतु जी मोठी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामध्ये या घटनांचं स्थान फार मोठं नसतं. तर ते तारतम्यसुद्धा आपल्याला बाळगायला पाहिजे. अनुभवाने ते तारतम्य येतं. एकदम काही ते स्वतःला येईलच असं नाही. तर या काही गोष्टी जर आल्या, तर तुम्हाला युद्ध वार्ताहर होता येईल आणि आज तुम्हाला युद्ध वार्ताहर होणं आवश्यक आहे. कारण महासत्तेची वार्तांकनं महासत्तेनीच करायला पाहिजे. दुसऱ्यांनी करून त्यांनी त्यांनी त्यांच्या बायस, ज्याला बायस म्हणतात इंग्लिशमध्ये, म्हणजे पूर्वग्रह दूषित वार्तांकनं असतात. त्याच्यापासून तुम्ही बाजूला जायला पाहिजे. तुमचं वार्तांकन हे निष्पक्ष आणि तुमच्या देशाच्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत त्याबद्दलचं झालं पाहिजे. डिफेन्स आणि स्ट्रॅटेजी या एका हां, सणाच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं जातं. हो. पत्रकारितेच्या शिक्षणाच्या दृष्टीने खरोखरच हे तसंच महत्वाचं आहे. स्ट्रॅटेजी ही जी गोष्ट आहे, दुर्दैवाने बऱ्याच लोकांना त्याचा आवाकाच माहीत नाही आहे. आपल्या इथे युद्धस्य कथा रम्या नेहमी म्हणतात. म्हणजे काय, युद्धात एक खूप अगदी उदाहरण सांगतो. अ, अब्दुल हमीदनी 4 पॅटर्न टँकचा सफाया केला, ही आपण 65च्या युद्धातली ऐकलेली घटना असते. परंतु त्या 4 पॅटर्नचा अब्दुल हमीद म्हणजे ग्रेटच होता. परमवीर चक्र मरणोत्तर त्यांना मिळालं, त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली. परंतु त्या एका घटनेवरती सगळं युद्ध अवलंबून नव्हतं. त्या त्या पॅटर्न टँकचा जेव्हा त्यांनी खात्मा केला, तेव्हा 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झाल्या होत्या, की ती पॅटर्न टँक्स उभ्या पिकातनं आपल्याकडे येत होते आणि त्या पिकांचा नाश, म्हणजे आपल्याच पिकांचा नाश करायला आपल्या शेतकरी समोर आले आणि ते म्हणले, "काय पिकाचं व्हायचं ते होऊ दे, परंतु आपल्याला या शत्रूचा फडशा पाडला पाहिजे." म्हणजे इथे नागरिकांचं देशप्रेम आपल्याला पुढे आणता आलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट पाश्चात्य लढाईची झाली, की पंतप्रधानांनी लालबहादूर शास्त्रींनी धाडसी निर्णय घेऊन आपल्या सैन्याला आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून लाहोरवर आक्रमण करायची परवानगी दिली. त्यामुळे युद्धाचं पारडं पालटलं. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. 4 पॅटर्न टँक उडवणं याला टॅक्टिकल म्हणतात. म्हणजे त्या स्थितीला जे झालं ते त्याचं कौतुकच आहे. परंतु तुम्हाला जर त्याच्यामागची संपूर्ण स्ट्रॅटेजी, व्यूह कळला नाही, तर तुम्हाला त्या घटनेचं महत्त्व कळत नाही. सिंहगडावरती नरवीर तानाजीचं बलिदान ही सर्वोच्च घटना आहे. परंतु ती सुरुवात होती, महाराजांनी सुरू केलेलं ते पहिलं पाऊल होतं. औरंगजेबाच्या मुघल सत्तेविरुद्ध तडाखा आणण्याचं आणि त्याचा पुढे शेवट संपूर्ण मुघल सत्ता मराठ्यांच्या ताब्यात येण्यामध्ये झाला. हा व्यूह असतो. त्यामुळे व्यूह आणि घटना घडली, या दोन्हीचं तारतम्य युद्ध वार्ताहराकडे असलं पाहिजे. कारण तो जरी युद्धाचं वार्तांकन करत असला, तरी त्याच्यामागची व्यूहरचना काय आहे, ते त्याला बघावं लागतं. सर, परदेशी पत्रकारिता आणि भारतीय पत्रकारिता म्हणजे या विषयामध्ये ज्यावेळेला युद्ध सुरू असतं त्यावेळेला केली जाणाऱ्या पत्रकारितेमध्ये नेमका काय फरक आहे आणि तो कशामुळे पडतो असं तुम्हाला वाटतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे भारत आत्ता कुठे महासत्ता व्हायला निघालेला आहे. आपण जी परदेशी पत्रकारिता म्हणतो, ते युनोचे जे 5 सिक्युरिटी काउन्सिलचे अ, कायमी सदस्य आहेत, त्या महासत्ता पूर्वीपासूनच आहेत. त्यामुळे त्यांना या युद्धामध्ये आपल्या देशाचे इंटरेस्ट कसे दाखवायचे लोकांपुढे, बरं त्यांना त्यातल्या बहुतांश लोकशाहीवादी राष्ट्र होती. त्यांच्या नागरिकांना सुद्धा पटलं पाहिजे, की हे युद्ध करतोय याची गरज काय आहे, आपले सैन्य बलिदान होतोय वगैरे. जे चीनसारखे किंवा रशियासारखे देश होते त्यांना फरक पडत नव्हता. कारण त्यांच्याकडे लोकशाही नव्हती. नेता म्हणेल तशाप्रमाणे लोकं मुकाट्याने ऐकायची. लोकशाही राष्ट्रात असं चालत नाही. मग लोकांपर्यंत युद्धाच्या बातम्या न्यायच्या, त्याच्याकरता पत्रकारांनी युद्धावर जायला पाहिजे. आता पत्रकार युद्धावर गेले तर त्यांचा इन्शुरन्स कोणी काढायचा? अहो, तिथपासून सुरुवात झाली. सुरुवातीला जेव्हा युद्ध पत्रकारिता झाली, तेव्हा पत्रकार स्वतःच्या खर्चाने गेले. त्यातल्या कोणाला, आता युद्धावर गेलं की काही गोळी काही तुम्हाला पत्रकार आहात म्हणून मारत नाही असं होत नाही.
चिन्ह असतात, तुमच्यावरती लिहिलेलं असतं की आम्ही प्रेस आहोत, आम्हाला मारू नका. पण शेवटी युद्ध आहे. युद्धामध्ये ॲक्सिडेंटही होऊ शकतात, काही होऊ शकतं. तर ते मेले जर, ते पत्रकारांना वीरगती मिळाली तर त्यांच्या कुटुंबाचं काय होईल याचे विचार करायला लागले. टाईम, न्यूजवीक ही जी लाईफ तेव्हाचं जे होतं अमेरिकन पाक्षिक, त्या लोकांकडे भरपूर पैसा होता आणि त्यांना ही गरज होती. त्यांनी आपल्या पत्रकारांना संरक्षण दिलं. म्हणजे आर्थिक संरक्षण त्यांच्या कुटुंबांना दिलं, पत्रकारांना पाठवलं. बरं, तेही अडखळतच शिकलेत. त्यांना काही सुरुवातीला माहीत नव्हतं युद्ध पत्रकारिता कशी. पण त्यांना गेल्या आता अ, अ, 1939ला दुसरं महायुद्ध जेव्हा झालं, तेव्हा या पत्रकारितेला खरा बहर आला. तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. बरं, त्यांच्या सुदैवाने आणि जगाच्या दुर्दैवाने त्या महासत्ता सदैव कुठेतरी लढाई करतच असतात. शांतता काही त्या महासत्तांना आवडत नाही. त्यामुळे त्यांना कामही भरपूर मिळत असतात. त्यामुळे ते तयार झाले होते. रिसोर्सेस त्यांच्याकडे खूप होते आणि त्यामुळे त्यांची पत्रकारिता ही आपल्यापेक्षा 4 पावलं तरी पुढेच होती. कारण आपल्याला मुख्य युद्धच आपण लढलो होती, म्हणजे आपलं 48चं युद्ध काही युद्धात गणना नाही आहे. तेव्हा तर कोणीच फ्रंटवरती गेलं नव्हतं. परंतु 71चं युद्ध हे आपलं खरं 65-71 या युद्धामध्ये आपल्याला हळू अनुभव मिळायला लागला. तरीसुद्धा आपल्या चॅनल्सकडे तेव्हा रिसोर्सेस नव्हते. वर्तमानपत्रांकडे तेव्हा पैसे नव्हते. म्हणजे आमचा बातमीदार कळवतो की हे म्हणायला सुद्धा धाडस लागायचं, कारण तुमचा बातमीदार पुण्यातच बसलेला असायचा. तो कळवतो की म्हणजे तो फोनवरनं बिचारा माहिती घ्यायचा. घ्यायचा कुठनं? तर सैन्याचं जे एक प्रत्येक देशाच्या सैन्याचं एक विंग असतं, की त्यांनी काय करायचं, की त्यांनी जनतेला माहिती द्यायची आणि लोकशाहीवादी राष्ट्रांमध्ये तर ते फारच महत्त्वाचं असतं, की जनतेपर्यंत योग्य माहिती किंवा आपल्या चढाईची माहिती किंवा काय घटना घडते ती माहिती पोहोचवायला लागते. तर ते विंग तेव्हा होतं. परंतु ती एकतर एकांगी माहिती असते. दुसरं, त्या माहितीत अनेक गोष्टी गाळल्या जातात ज्या राष्ट्रीय महत्त्वाच्या, काही गोष्टी सांगायच्या नसतात. त्यामुळे त्या गोष्टी गाळल्या जातात. बरं, सैन्यातनं जी माहिती मिळते त्याच्यात ते रणगाडा कसा चालतो किंवा ह्याचं स्ट्रॉंग पॉईंट काय, वीक पॉईंट काय हे सांगत नाहीत. ते तुम्हाला वेगळा अभ्यास करायला लागतो. तर हळू लोकं डेव्हलप झाली. आता आपल्या इथे पत्रकारिता डेव्हलप होत चाललेली आहे. नवीन मुलं तर खूप उत्साही आहेत. ती हे शिकतात. ती जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मला कळतं की त्यांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि पुन्हा सांगितलं असं, आता चॅनलकडे पैसा भरपूर आलेला आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जायला त्यांच्याकडे, त्यांना धाडसी पत्रकारच खरं म्हणजे पाहिजेत. आणि ते पत्रकार आले तर त्यांना ते पाठवायला तयार असतात. पत्रकार तिथे जातात, त्यांच्याकडे साहित्य चांगलं असतं. कारण कसं असतं, की युद्धातनं बातम्या कशा पाठवायच्या? अगदी साधी गोष्ट आहे. बातम्या पाठवायच्या कशा? तर तिथून इंटरनेट असल्यामुळे त्यातनंही बदल झाला आता, की तुम्हाला तुमची बातमी स्वतः लॉग इन करता येते आणि मोर ऑर लेस इन्स्टंटेनियसली, म्हणजे तत्क्षणी ती तुमच्या हेडक्वार्टरला पोहोचू शकते. आणि नुसती बातमीच नाही, तर फोटोसकट सगळं जाऊ शकतं. म्हणजे घडलेली घटना चक्षुर्वै सत्यम तुम्ही तुमच्या नागरिकांपर्यंत पोहोचवू शकता. तर ती आता आता आपल्या लोकांमध्ये ती केपॅबिलिटी यायला लागलेली आहे, ती क्षमता यायला लागलेली आहे. परदेशी लोकांमध्ये ती याच्या खूप पूर्वीपासूनच होती. आणि एक मात्र सांगायचं आहे, की परदेशी म्हणजे अमेरिकेने हे पहिल्यांदा सुरुवात केलं, ज्याला इंग्लिशमध्ये एम्बेडेड जर्नलिझम म्हणतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणू, की संयुक्त पत्रकारिता म्हणू, किंवा सैन्याने सांगितलं, की पत्रकारांना आम्ही आमच्याबरोबरच घेऊन जाऊ. त्यांचं ट्रेनिंग घेतात हां, बाय द वे, हे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं आहे, की पत्रकारांना बेसिक ट्रेनिंग असतं. ते जर ट्रेनिंग नसलं तर युद्धाच्या क्षेत्रात ते मरून जातील. मी काश्मीरला जेव्हा गेलो होतो, तेव्हा तिथल्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये गेलो होतो. तर त्यांना म्हटलं, की रिपोर्टर्सना तुम्ही तिकडे का नेत नाही? ते म्हणे, कारगिलच्या वेळेला आम्ही न्यायचा प्रयत्न केला होता. आमच्या लक्षात आलं, की रिपोर्टरची शारीरिक क्षमता नव्हती. एक तर कारगिलच्या भागामध्ये उंचावरती असल्यामुळे ऑक्सिजन कमी आहे. त्यामुळे तुम्हाला शारीरिक क्षमता चांगली असल्याखेरीज तुम्ही रिपोर्टिंग काय करणार हो? तुम्ही स्वतःला सांभाळणार का समोरची घटना तुम्हाला लोकांना सांगणार? तर त्याच्याकरता पत्रकारांना एम्बेडेड जर्नलिझम जेव्हा झालं, तेव्हा अमेरिकन सैन्याने पत्रकारांना 3-3 महिन्याचं ट्रेनिंग दिलं. बेसिक मिलिटरी ट्रेनिंग त्यांच्या सैनिकांना देतात, तेच पत्रकारांना दिलं. शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंग दिलं. तुम्ही चालवायला नको, पण आली अंगावर वेळ तर तुम्हाला चालवता यायला पाहिजे ना. आमच्या पत्रकारांना बंदुकीच्या कुठल्या बाजूनी गोळी सुटते एवढंच माहीत असतं. बाकी बंदूक कशी हाताळायची हे माहीत नसतं. म्हणजे हे मी त्यांचा अधिक्षेप करत नाहीये, पण त्यांच्याकडे हे कधी ज्ञान आलेलंच नव्हतं. आता हळू एम्बेडेड जर्नलिझमची भूमिका लोकांना, म्हणजे सरकारला पटायला लागली आहे. त्यामुळे काही पत्रकारांना तरी तयार करणं चाललेलं आहे आणि ते लवकरात लवकर व्हायला पाहिजे, कारण आपला लोकशाही देश आहे. सैन्यात काय, सैन्य हे सगळ्यावरती एक पांघरून टाकायची जागा नाहीये. इट्स नॉट अ होली काऊ. सैन्यात काय चाललंय, चांगलं काय चाललंय, वाईट काय चाललंय हे कळलं नाही तर तुम्ही सुधारणार कसे? सैन्याने सगळं चांगलंच केलं असं कधीच नसतं. कुठल्याच सैन्याचं नसतं. अमेरिकेचं व्हिएतनाममध्ये काय झालं हे नंतर उघडकीला आलं. तोपर्यंत कळलंच नव्हतं. तेव्हाचा जो पत्रकार होता, सेमूर हर्ष त्याचं नाव, त्यांनी अमेरिकेनी मायलाय नावाच्या एका व्हिएतनाममधल्या छोट्याशा खेड्यामध्ये सामूहिक हत्याकांड केलं होतं.
आणि ते दाबण्याचा प्रयत्न केला. सेमूर हर्ष स्वतः तिथे गेला. त्यांनी ते मायला उघडकीला आणलं. तेव्हा कळलं की अमेरिकन सैनिक तिथे किती अमानुषपणे व्हिएतनामच्या सामान्य प्रजेशी वागले होते. याच सेमूर हर्षनी बाय द वे परवा युक्रेन युद्धामध्ये जी पाईपलाईन रशियातनं जर्मनीत येत होती ती जी फोडली, ती अमेरिकेनेच फोडली. हा गौप्यस्फोट याच सेमूर हर्षनी केलेला आहे. म्हणजे ज्ञान एकदा तुम्हाला असलं आणि तुम्ही हिंमत असली तुमची, तर तुम्ही किती किती माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. त्याचं हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आपल्याकडे सुद्धा आता पत्रकार तयार होत आहेत. आपल्याकडचे पत्रकार धाडसी तर आहेतच, आणि त्यांना माझ्या मते त्यातल्या बहुतांश पत्रकारांना भारताच्या महासत्तेच्या स्थानाची जाणीव व्हायला लागलेली आहे. त्यामुळे जबाबदार पत्रकारिता सुद्धा आपल्याकडे उदयाला येईल असं वाटतं, सेन्सेशनलिझमच्या पलीकडे जाऊन. सर, जबाबदार पत्रकारिता वाढेल याच दृष्टीने एक प्रश्न आहे माझा. ज्यावेळेला रशिया युक्रेन युद्ध झालं किंवा आता हमास आणि अफगाणिस्तानचं युद्ध आणि त्याचं वार्तांकन वेगवेगळ्या चॅनल्सवरती बघायला मिळतंय, तर सनसनीखेज बातम्या देणं ह्याच्या पलीकडे सुद्धा ही पत्रकारिता आहे ह्याचं भान कुठेतरी हरपत चाललेलं आहे. किंवा अगदी आपण 26/11चा म्हणजे आपल्या मुंबईवरती झालेला जो हल्ला होता, ताजचा हल्ला, त्याही वेळेला पत्रकारांनी अतिउत्साहाने लाईव्ह टेलिकास्ट त्या संपूर्ण सैनिकी कारवाईचं केल्यामुळे आतमध्ये बसलेल्या अतिरेक्यांना अक्षरशः प्रत्येक हालचाल तिथे लाईव्ह बघता येत होती. हा अति उत्साह कुठेतरी कमी होणं किंवा जसं तुम्ही म्हणालात की खूप सिरियसनेस आहे या पत्रकारितेमध्ये, त्या दृष्टीने काय प्रयत्न व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? एक तर पत्रकारांचं प्रबोधन होणं आवश्यक आहे. कारण तुम्ही आत्ता फार चांगलं उदाहरण दिलं 9/11चं. कारगिलमध्ये असाच प्रकार झालेला आहे आणि त्याचं पुढे बऱ्याच ठिकाणी त्याचा गौप्यस्फोट पण झाला, की काही पत्रकार जे फ्रंटवरनं पत्रकारिता करत होते, ते अक्षरशः बोफोर्स तोफा जिथे होत्या तिथे जाऊन पत्रकारिता करत होते. त्यांच्याकडे ते सॅटेलाईट फोन दिले होते. पत्रकाराचे नाव घेतले. सगळ्यांना त्या स्त्री पत्रकाराचं नाव माहिती आहे. आणि तिथनं साधारणपणे असं सांगण्यात येतं, की मी इथे उभी आहे आणि इथून तोफा दागल्या जात आहेत. आणि ही बातमी सॅटेलाईट फोनवरनं सगळीकडे पसरली आणि त्याप्रमाणे त्या तोफांच्या ठिकाणी तिकडनं तोफांचे विरुद्ध गोळे यायला लागले होते. म्हणजे एक प्रकारे शत्रूला सांगण्यासारखंच झालं, की इथे मारा आणि थोडीशी मी मागे सरकते मग मारा, असा काहीतरी विचित्र प्रकार तेव्हा झाला होता. तेव्हा ही ही बेजबाबदार पत्रकारिता नाहीये, ही राष्ट्रद्रोही पत्रकारिता आहे. तेव्हा पत्रकारांचं ट्रेनिंग होताना या काही गोष्टींचं अत्यंत महत्त्वाचं भान त्यांना असलं पाहिजे, की तुम्ही जी बातमी देता ती केवळ तुमच्याच वाचकांकडे जात नाही, ती शत्रूकडे सुद्धा जात असते. त्यामुळे बातमी कशी द्यायची आणि कशी नाही, एक अगदी खूप जुनी घटना आहे. ब्रिटननी म्हणजे दोस्तांच्या सेना आणि जर्मनीच्या सेना यांच्याविरुद्ध जे व्यूह चालले होते, तर दोस्तांनी आक्रमण कधी करायचं हे जर्मनीला सांगायचं नव्हतं, की इंग्लिश चॅनल पार करून फ्रान्सवरती आक्रमण आणि कुठे करायचं. तर ते करण्याकरता त्यांनी एक डाव रचला होता. त्यांनी एका वरिष्ठ ब्रिटिश सेनाधिकारी मेला अशी आवई उठवली आणि त्याचं प्रेतावरती काही चिठ्ठ्या सापडल्या आणि त्या चिठ्ठ्या नंतर गुप्तहेरांनी जर्मनांनी काढल्या आणि त्यांना भलत्याच ठिकाणी आक्रमण होणार अशी बातमी मिळाली होती. अशी सगळी विचित्र घटना त्यांनी केली होती जर्मनांना फसवण्याकरता. जर्मन ती बातमी पसरवली वगैरे. तर असाही त्याचा वापर करता येतो. शत्रूचे जर तुम्ही लोकांना फसवण्याकरता पत्रकारितेचा वापर केला तर तेही करता येतं. ते होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्याकरता हे ट्रेनिंग, राष्ट्रभक्ती ही काही ट्रेन करून येत नाही, ही माणसात उत्स्फूर्त असावी लागते. जेवढे जेवढे राष्ट्रभक्त पत्रकार निर्माण होतील तेवढे राष्ट्रद्रोही किंवा केवळ सेन्सेशनल पत्रकार मागे पडत जातील अशी माझी एक समजूत आहे. सर, याच्या बरोबरीने प्रोपोगंडा हा मुद्दा सुद्धा खूप महत्वाचा असतो. म्हणजे काय दाखवायचं ह्याच्या बरोबरीनेच ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे म्हणून आपण हे दाखवायचं आहे, ह्याचं भान सुद्धा पत्रकाराला असणं किती आवश्यक आहे याच्याबद्दल मार्गदर्शन करा सर. दोन गोष्टी असतात. पत्रकाराला त्याचं करिअर असतं. एखादी महत्त्वपूर्ण घटना घडली, तर ती घटना लोकांपर्यंत पोहोचवली. मी जर आधीच सर्वात पोहोचवली, तर माझं नाव तर पुढे येईलच. पण तुझं नाव पुढे आल्यानंतर त्या घटनेचं जर नुकसान लोकांना होत असलं, तर तुम्ही तसं ते करायचं नसतं. याला तारतम्य म्हणतात. आणि तुमच्या मनामध्ये एक जागल्या आपण ज्याला म्हणू, पहारेकरी नेहमी जागा असला पाहिजे, की मी जे सांगतो त्याचे व्यापक परिणाम काय होतील. प्रोपॅगंडा हा जाणून-बुजून सुद्धा केला जातो. आत्ता जे हमास युद्धामध्ये चाललेलं आहे, आत्ता जो हमासचं अगदी उदाहरण घेतो याच्यामध्ये, की इस्पितळावरती इस्रायलने बॉम्बफेक केली आणि हे पहा आमच्या हे लहान बालकं मेली, या बायका मेल्या, हे अमुक झालं, तमुक झालं. अन्न तिथेपर्यंत वीज पुरवठा देत नाहीत, पेट्रोल देत नाहीत.
पुढे जेव्हा इस्रायलने सांगितलं की या इस्पितळाच्या खाली हमासची कचेरी होती आणि इथनंच ते मिसाईल उडवत होते, तेव्हा तुमच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं जिथनं मिसाईल येतात तिथेच आम्ही हल्ला करणार ना, मग तुम्ही इस्पितळात गेलात कशाला मिसाईल लावायला. ही बातमी लोकांपर्यंत येईपर्यंत लोकांना वाटलं होतं की इस्रायल जाणून बुजून इस्पितळांवरती हल्ला करत आहे. जाणून बुजून इस्पितळावरती हल्ला झालेला आहे. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननी पहिला जो भारतावरती हल्ला केला, त्यांच्या याया खाननी, तो अमृतसरच्या हॉस्पिटलवरती हल्ला केला होता. तेव्हा हाही प्रकार होत असतो आणि मग नॅचरली हॉस्पिटलवर हल्ला झाला की सगळी सहानुभूती हल्लेखोराच्या विरुद्ध जाते. तर ह्याच्यातलं पुन्हा तारतम्य ओळखायला लागतं आणि या प्रोपॅगंडा वॉरचा तुम्हाला जर फाईट करायचं असलं, म्हणजे ज्यांना फाईट करायची आहे, त्यांनी सत्य परिस्थिती पूर्ण उलगडून सांगायला पाहिजे. एक आपलं दाखवायचं, एक अगदी तुम्हाला सांगतो, मागे त्याचा फोटो माझ्यासमोर नाहीये, पण तुर्कस्तानच्या किनाऱ्यावरती आयलान नावाच्या एका बालकाचा मृतदेहाचा फोटो खूप गाजला होता. लाल जर्सी त्यांनी घातली होती आणि समुद्राच्या बीचवरती तो असा डोकं उलटं पाडून पडला होता. आणि मग खूप सहानुभूती आली की हे सगळे सिरियातले शरणार्थी आहेत आणि त्यांना युरोप येऊ देत नाहीये कारण तुर्कस्तानमध्येच त्यांना अडकवून ठेवलंय वगैरे. त्यांनी युरोपने आपली दारं उघडली. मग लक्षात आलं की ते सगळं स्टेज होतं. खरं तसं काही झालेलं नव्हतं. एक मुलाचं प्रेत आणून त्यांनी तसं ठेवलं होतं, फोटो काढला होता, सगळ्या बाजूनी कॅमेरे लावले होते आणि स्टेज करून प्रोपॅगंडा करून युरोपच्या लोकांची सहानुभूतीची दारं उघडावी म्हणून केलेला हा डाव आणि कावा होता. आणि त्याचा परिणाम म्हणून परवा जे आपण युरोपमध्ये पॅलेस्टाईनच्या बाजूनी मोर्चे पाहिले, ती सगळी मंडळी त्या आयलांच्या कृपेने युरोपमध्ये पोचलेली आहेत. तर असाही प्रकार घडलेला असतो. पण दुर्दैवाने याची माहिती नंतर आली. आता जर जागरूक पत्रकार असते तर त्यांनी पाहिलं असतं की एवढे सगळे कॅमेरे लावून इथे लोक कशाला आलेत. तर त्या दृष्टीने सुद्धा पत्रकारांनी सावध असायला पाहिजे आणि त्यांचं ट्रेनिंग करताना मी माझ्या लेक्चर्समध्ये सुद्धा ही महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही पत्रकारिता करताय पण तुम्ही देशाचे नागरिक देखील आहात. तेव्हा तुमच्या दोन देशांच्या युद्धामध्ये पत्रकारिता असली तर तुमचं तेवढी जबाबदारी राहत नाही. पण तुमचाच देश जेव्हा युद्धात गुंतलेला असतो तेव्हा तुमच्यावरती एक जबाबदारी असते की सैन्याच्या ज्या गुप्त मोहिमा आहेत त्या तुम्ही पार पाडायच्या नाही. या अशा पत्रकारितेचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर भारतामध्ये असं प्रशिक्षण उपलब्ध आहे? आता काही-काही ठिकाणी असं सुरू झालेलं आहे, की जनरल पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये स्पेशलायझेशन म्हणून या टाईपची पत्रकारिता देता येऊ शकते. आम्ही स्वतःच काही दिवसापूर्वी इथे कीर्ती कॉलेजमध्ये एक सर्टिफिकेट कोर्स कंडक्ट केला. मी स्वतः भाषणं केली. काही सैन्याधिकारी, निवृत्त सेनाधिकाऱ्यांनी पण याच्यामध्ये फार मोठी महत्त्वाची भूमिका असते. कारण सेनेच्या मोहिमा कशा चालतात, त्याची गुप्तता काय असते किंवा आपल्याला पुष्कळदा माहीत नसतं. आपण सैनिकाच्याकडे बघतो, की सैनिक जाऊन लढतोय. परंतु असं म्हटलं जातं, की एक सैनिकाने यशस्वी लढाई करायला 10 नागरिकांचा सहभाग असायला लागतो. कारण रसद पुरवठा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. बाजीरावाचं जे सैन्य होतं त्याचं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं, की त्यांना रसद लागतच नसे. ज्याला म्हणतात, की फीडिंग ऑन द मार्च, म्हणजे जाता-जाता ते बाजीरावांचं जे प्रसिद्ध चित्र आहे, की कणसाचे दाणे सोलून घोड्यावरतीच न्याहारी करायची आणि तसंच निघायचं. ती गोष्ट थोड्या प्रमाणे खरं आहे. पण आताची सैन्य तशी लढत नाहीत. आताच्या सैन्याला सप्लाय चेन ज्याला म्हणतात, म्हणजे रसद पुरवठा हा लागतो. तर तो रसद पुरवठा कसा केला जातो, तो का करायला लागतो, त्याच्या महत्त्वाचे आयाम काय आहेत, वाटेत पूल असले तर ते पूल रक्षण पुलांचं कसं करायला लागतं, नाहीतर रसद पोचायची नाही. या सगळ्या गोष्टी करण्याचे आम्ही आमच्या कोर्समध्ये मॉड्यूल्स केलेले होते आणि त्या कोर्समध्ये मुलांना याच्याबद्दल ज्ञान देतोय. ते ज्ञान घेतलं की मग मुलं आपणहून त्याबद्दल विचार करतील आणि लढाईच्या वेळेला विचार करतील पहिल्यांदा, की रसदीचा काय संबंध आहे. तेव्हा सैन्याचं जेव्हा संचलन होतं, म्हणजे सैन्याच्या मोहिमा चालतात, त्याच्यात रसदीचं महत्त्व किती, हे जर पत्रकाराला कळलं, तर पत्रकार शोधू शकतो. एक अगदी छोटी उदाहरण सांगतो, की जेव्हा सियाचेनवरती हल्ला झाला, त्याच्या काही दिवस आधी असं ऐकायला आलं होतं, की पाकिस्तान हाय ॲटिट्यूड म्हणजे त्याकरता ज्या जर्सी लागतात, त्या जर्सी विकत घ्यायला युरोपमध्ये फिरतायत. ते आपल्याला कळलं होतं. तर पाकिस्तानला हाय ॲटिट्यूडच्या जर्सी कशाला लागतील? तर त्यांच्या सैनिकांना तिथे ऑपरेशन करायची होती. तेव्हा आपल्याला आपण सावध झालो होतो, की इथे काहीतरी पाकिस्तानला करायचा डाव आहे. तेव्हा सिव्हिलियन बातमीसुद्धा कशी त्याचा परिणाम होऊ शकतो, हे सुद्धा युद्ध वार्ताहराला कळायला पाहिजे, की घटना घडतीये. रशियाचं तेल सैबेरियात आहे. अगदी उदाहरण सांगतो. सैबेरियामध्ये रशियाने गेले 4-5 वर्ष त्यांना तेल काढता आलेलं नाहीये आणि त्या तेल काढण्याच्या ज्या पाईपलाईन असतात, त्या गोठून जातात. कायम जर तेल काढत राहिले, तर त्या पाईपलाईनला गरम करण्याचं आणि त्याच्यात केमिकल घालून त्या चालू ठेवलेल्या असतात. त्या भागामध्ये पर्माफ्रॉस्ट नावाचं एक चिखल आणि बर्फ याचं कॉम्बिनेशन असतं आणि त्यांची एकदा पाईपलाईन जर पूर्ण थिजली, तर ती चालूच करता येत नाही. ते चालू करायचं तंत्रज्ञान फक्त कॅनडा आणि अमेरिकेत आहे आणि ते लोकं आता रशियात जात नाहीयेत. त्यामुळे रशियाचा ऑइल सप्लाय पुढच्या वर्षी एकदम अर्ध्यावरती येईल, हे सांगायला पत्रकार पाहिजेत.
ज्यांना कळलं पाहिजे याचा याचा अर्थ काय तो. याचा अर्थ पुढच्या वर्षी ऑइलची टंचाई निर्माण होणार आहे. उगीच नाही नरेंद्र मोदी सरकारने व्हेनेझुएलाला जाऊन सांगितलंय, की आम्हाला तुमच्याकडनं तेल घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी पत्रकारांना लक्षात घ्यायला पाहिजेत, की काय चाललंय. दूरगामी परिणाम करणारे अनेक घटना असतात, पण याच्याकरता चौफेर ज्ञान पाहिजे. त्यामुळे युद्ध वार्ताहर जर व्हायचं असलं, तर तुम्हाला अनेक गोष्टीत इंटरेस्ट असला पाहिजे. चौफेर ज्ञान असलं पाहिजे. ज्याला इंग्लिशमध्ये कनेक्टिंग द डॉट्स म्हणतात. म्हणजे साकृतदर्शनी समोर न दिसणाऱ्या गोष्टी एकत्र केल्या, तर त्यातनं किती मोठं चित्र निर्माण होतं. ही जी पाईपलाईन रशियाची उडवली गेली, त्याचा अर्थ काय कळायला लोकांना फार दिवस लागले. याचा अर्थ असा आहे, की जर्मनीला रशिया गॅस आणि तेल आता पुरवूच शकत नाहीये. याचा अर्थ जर्मनी आणि युरोपचे सगळे देश अमेरिकेवरती पूर्णपणे अवलंबून आहेत तेल आणि गॅस येण्याकरता. सध्या गॅस देण्यातला सर्वात मोठा देश म्हणजे कतार, जो अमेरिकेच्या हाताखाली आहे. त्यामुळे तिथून ते सगळं गॅस निघेल, गॅसचे टँकर फ्रान्समध्ये येतील, कारण जर्मनीकडे त्या टँकर घेण्याची सोयच नाही आहे पोर्टमध्ये. कारण कधी घेतलाच नाही ना टँकरनी गॅस. ती फक्त फ्रान्सच्या एका बंदरात सोय आहे. तर हे सगळे जर आयाम लक्षात घेतले, तर युद्ध प्रेडिक्ट करणं फारसं कठीण नसतं. याचा अर्थ काय आहे, की आता युरोपचा युक्रेन युद्धातला इंटरेस्ट पूर्णपणे संपलेला आहे. आमचंच मरायला लागलं तर युक्रेनला वाचवायला कोणीही जायचं नाही. युक्रेन युद्धाचा निकाल लागल्यातच जमा आहे, असं मी आता धाडसी विधान करू शकतो. इतकी सगळी माहिती असली तर अशी विधानं करता येतात. सर जसं तुम्ही म्हणालात की पत्रकार किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतरच फक्त पत्रकारिता करणं हे खरं तर पत्रकारिता नाही. तर त्याच्या आजूबाजूने जी परिस्थिती आहे किंवा बिटवीन द लाईन्स वाचण्याची पत्रकाराची सवय ही सुद्धा त्याच्यासाठी खूप महत्वाची आहे. एक मोठं चित्र, व्यापक चित्र जर वाचकांसमोर आणायचं असेल, तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास पत्रकार म्हणून करणं का आणि कशी महत्वाचं आहे ही गोष्ट, हे आज खूप छान पद्धतीने तुम्ही उलगडून सांगितलं. त्यामुळे आतापर्यंत ज्या काही युद्धजन्य परिस्थितीच्या बातम्या वाचायला बघायला मिळत होत्या त्याच्यापेक्षा सुद्धा खूप वेगळं चित्र असू शकतं आणि ते पत्रकाराने समोर आणलं पाहिजे. ही जाणीव आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत जरी पोहोचली तरी आपल्या कार्यक्रमाचं हे यश आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्यामुळे जी काही माहिती तुम्ही दिलीत त्या सगळ्या माहितीबद्दल सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार सर. धन्यवाद. नमस्कार. भारत शक्तीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला बोलवलंत आणि मला ही माहिती सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मीच तुमचा आभारी आहे. फार बरं वाटलं मला हे बोलून, कारण हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं माझं प्रामाणिक पोचायला. मत आहे. नक्कीच, नक्कीच सर. फार खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक नमस्कार. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय? भारत शक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.